नमस्कार। ही पाव किलो कारली आहेत। आपण कारली स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता ही धुवून घेतलेली कारली ह्याला कापून घ्यायचा आहे। आपण मध्ये असा कट मारून घ्यायचा आहे। सगळ्या कारल्यांना असा कट मारून घ्यायचा, मध्ये चीर पाडून घ्यायची आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, असं मोकळं करून घ्यायचं सगळं। आणि त्याची देठ मी अशीच ठेवली आहेत। मस्त कवळी कारली भेटलेली, त्याची देठ पण ठेवली आहेत अशीच मस्त लांब लांब, मस्त वाटतात म्हणून। आणि आता आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ पाव चमचा टाकायचा आहे आणि हळद थोडंसं पाव चमचा टाकायचे आहे। आणि ही कारले ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे। एकदम थोडंसंच पाणी घ्यायचं, म्हणजे एकदम पाव वाटी छोटीशी, कारण हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला। तर हे पाण्यामध्ये आपण कारली एक 5 मिनटं फक्त टाकायची आणि 2-3 मिनटं टाकायची आणि लगेच काढायची। आता हे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजून, त्याच्यामध्ये मी धने टाकले आहे, 1.5 चमचा धने टाकले, 1 चमचा जिरं टाकलं आहे आणि हे 1 चमचा मी तीळ टाकले आहेत। आता हे धने, जिरे आणि तीळ, आता हे चवीनुसार मीठ टाकले, कारण आपण कारल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं, तर ह्याच्यात थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हा माझा घाटी मसाला आहे, हा मी टाकला आहे। 2 आवडीनुसार टाकू शकतो, मी 2 चमचे टाकले आणि मी त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या मोठ्या टाकल्या आहेत। तुम्ही 10-15 टाका जर जास्त असेल तर, कारण या घाटी मसाल्यामध्ये सगळं लसूण असतो म्हणून मी कमी टाकलं आहे। आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपला 1 मोठा कांदा मी बारीक करून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा आणि कापलेली हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि असं करून मिक्स करून घ्यायचं। ते मिक्सरला वाटलेला मसाला, कांदा आणि कोथिंबीर असं हे कारल्यामध्ये भरून घ्यायचं। हे बघा, ते मध्ये चीर पाडलेली तिथे असं भरून घ्यायचं, सगळे भरून घ्यायचे आहेत कारली। खूप छान लागतात ही कारली, एकदम ह्याचा कडवटपणा तर निघूनच गेला आहे आणि शेंगदाणा आणि कांद्यामुळे ह्याचा पूर्ण कडवटपणा निघून जातो। म्हणून तुम्ही एकदा करा ही भरली कारली, खूप छान लागतात। हे ह्याच्यामध्ये फक्त मी 1 चमचा तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि ह्याच्यात हिंग टाकून घ्यायचं आहे, कारण शेंगदाणे तीळ कोणाला बाधू शकतं पोटाला। आणि आता ह्याच्यात कढीपत्त्याची 10-12 पाने टाकली आहेत, कढीपत्त्याची 10-12 पाने टाकली आहेत। आता ही कारली त्याच्यामध्ये टाकून घ्यायची तेलामध्ये। आता काही टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये, बस ह्या तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे, चांगली अशी परतून घ्यायची आणि त्याला एक 5 मिनटं वाफेवर शिजवून घेतले की आपली भरली कारली तयार। आता मी ह्याच्यामध्ये लिंबू नाही तर आमचूर नाही टाकला आहे, म्हणून मी आता हे 1 चमचा आमचूर पावडर ही वरून टाकते आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या कुटामध्ये जर लिंबू पिळू शकता। आता ह्याच्यामध्ये थोडंसं, म्हणजे 1 चमचा आमचूर पावडर टाकते। आता ही आमचूर पावडर टाकून झाली। खूप छान लागते ही रेसिपी, तुम्ही एकदा करून बघा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे असं पहिलं शिजवून घ्यायचं, फक्त तेलावरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे आमचूर पावडर टाकली आहे, पाण्याचा वापर इथे कुठेही केला नाही आहे, फक्त जे आपण कारले हळद आणि मिठाच्या पाण्यात हे केलेली तेवढीच। आणि आता हे राहिलेला मसाला टाकला आहे वरून, आणि ज्या आपण कारल्याच्या बिया काढल्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। ह्या बिया पण टाकून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये। बस आता सगळं असं हलवून घ्यायचं एकदा आणि 1-2-3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं। झाकण ठेवून झालं की झालं आपलं भरली कारली तयार। खूप खाण्याला चविष्ट, एकदम
पौष्टिक. तर तुम्ही एकदा हे करा. कोणाला नाही आवडत असेल तर ते पण आवडीने खातील. कळणारच नाहीत की कारले आहे की काय आहे ते. आणि रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.